हॅलो, गुड मॉर्निंग. पासून आहे ना त्याच्या हातामध्ये, उजव्या हातामध्ये चांदीचं कडं घातले. तर ते का घातले? मानसिक ताणतणाव कमी होतो आणि झोप शांत लागते. डिलेव्हरीमध्ये तर 90 किलोपर्यंत गेलं होतं माझं आणि तिथून 70 किलोपर्यंत वजन आलं होतं. त्यावेळेस माझं डेली रुटीन कसं असायचं तर सकाळीच ती गोळी खाल्ल्यामुळे माझी हालत इतकी बेकार झाली आहे की तो म्हणतोय त्याच्या लीड्स ऑनलाईन पण भेटतात. लीड्स म्हणजे इरेजर. बाय बाय, गुड नाईट. काळजी घ्या, आनंदात राहा. उद्या पुन्हा भेटूयात नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत व्हिडिओज आवडले असतील तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. हॅलो, गुड मॉर्निंग. तर आत्ता वाजलेत सकाळचे 9:30 आणि शिवराम सगळे स्कूलला गेलेत, हे ऑफिसला गेलेत आणि मी आज उपवास होता माझा मंगळवारचा. पण काल जे मेडिसिन्स मला डॉक्टरनी दिले त्याच्यातलं एक सकाळी खाल्लं मी, जे की चगळून खायचं होतं. त्याने मला इतकी जळजळ वाटायला लागली खूप. मी फायनली उपवास मोडला. मग ते आता थोडंसं सॉलिड गेल्यामुळे, काहीतरी खाल्ल्यामुळे मला ते बरं वाटतंय, नाहीतर खूप जळजळ होत होती. असं झालंय. मित्रांनो, मी मागे सांगितलं होतं तुम्हाला की शिवला मी अगदी लहान असल्यापासून, म्हणजे वयाचा 4-5 वर्षाचा होता तो, तेव्हापासून आहे ना त्याच्या हातामध्ये, उजव्या हातामध्ये चांदीचं कडं घातले. तर ते का घातले म्हणजे आधी तो जेव्हा प्रायमरीमध्ये होता तेव्हा आहे ना त्याच्या कॉर्डिनेटर्सकडून मी परमिशन घेतली होती. त्यांना रीतसर तसं लेटर दिलं होतं आणि खूप सारे सायंटिफिक रिझन आणि ॲस्ट्रॉलॉजिकल रिझन्स जे काही आहेत कडं वापरण्याचे ते मी सांगितले होते त्यांना. तर त्यांनी परमिशन दिली होती आणि तो प्रायमरीमध्ये पूर्ण कडं घालत होता. ते अजूनही आहे, पण आता इथल्या सेकंडरीच्या टीचर्सला माहिती नाही आहे की त्यांनी परमिशन घेतली आहे. त्या वारंवार त्याला म्हणत असतात की ते काढून टाक, काढून टाक, काढून टाक. तो कालच्या व्हिडिओमध्ये सांगत होता, टीचर्स विचारत होते त्याला की ते खरं आहे की खोटं आहे म्हणून. तर ते खरंच आहे आणि आता ते परत एकदा मला परमिशन घ्यावी लागणार आहे. तुम्ही ऑब्झर्व केले का की सिख लोक जी असतात, पंजाबी लोक जी असतात, त्यांच्या हातामध्ये नेहमी ते कडं असतं. तर त्याला नावच आहे सरदार कडं म्हणून, कारण ते शुद्ध चांदीचं असतं आणि ते पूर्ण साच्यामध्ये बनवलेलं असतं. त्याला जोड नसतो कुठेही. अखंड असलं तरच त्याचा इफेक्ट पडत असतो. म्हणजे जेव्हा पण तुम्ही तुमच्या मुलांसाठी तयार करून घ्याल तेव्हा ते अखंडच असलं पाहिजे, त्याला जॉईन कुठेही असायला नकोय आणि ते शुद्ध चांदीचं असायला हवंय. तर चांदीचे फायदे काय काय आहेत? चांदी हा मुळातच थंड असल्यामुळे, थंड धातू असल्यामुळे तो शरीराची जळजळ कमी करतो आणि ॲसिडिटी वगैरे त्याने कमी होते. तसंच हा धातू शुक्र आणि चंद्राशी संबंधित असल्यामुळे चंद्राचे पत्रिकेतले दोष कमी होतात आणि सुख समृद्धीमध्ये वाढ होते, शुक्राशी संबंधित असल्यामुळे. तसंच मन शांत राहणे, रागावर नियंत्रण राहणे आणि एकाग्रता वाढणे, म्हणजे चंचलता कमी होते. म्हणजेच काय होतं तर मुलांचं अभ्यासामध्ये लक्ष नसतं. मेनली मी त्याच्यासाठी घातले की निगेटिव्ह एनर्जी पासून मुलांचं संरक्षण होतं आणि चंचलता कमी होऊन त्यांची एकाग्रता वाढते. त्याच्यासाठी मी घडं शिवला घातले, कारण तो खूप असा व्हायब्रंट होता. लहानपणी तर खूप जास्त म्हणजे त्याचं फोकस फक्त खेळाकडे, म्हणजे असतंच, सगळ्याच मुलांचं असतं, पण शिवचं मला जरा जास्त वाटत होतं म्हणून मी ते त्याला घातलं. आणि त्याचं बघता, सगळं बिहेवियर बघता मला टीचर्सनी पण परमिशन दिली होती तशी. हा धातू, चांदी हा धातू अँटीबॅक्टेरियल असल्यामुळे कुठल्याही स्किनला, सेन्सिटिव्ह स्किनला वगैरे कसलाही त्याचा त्रास होत नाही. अगदी सुरक्षित धातू आहे, त्यामुळे तो कोणालाही, कोणीही त्याचा वापर करू शकतात. शिवाय हे मन स्थिर करतं आणि झोप व्यवस्थित लागते, म्हणजे टेन्शन वगैरे याच्यापासून दूर राहतो. मानसिक ताणतणाव कमी होतो आणि झोप शांत लागते. हे असेच चांदीचे खूप सारे आध्यात्मिक आणि सायंटिफिक पण खूप सारी कारणं आहेत. त्याच्यामुळे चांदीचं घडं मी तर घालते, तुम्ही घालत जा. आणि अजून तुम्ही नेटवरती सर्च करायला गेला तर त्याचे खूप सारे फायदे आहेत, तुम्ही बघा.
मित्रांनो, तसंच माझं वजन आधी 85 ते 90, डिलेवरीमध्ये तर 90 किलोपर्यंत गेलं होतं माझं, आणि तिथून 70 किलोपर्यंत वजन आलं होतं. त्याच्या मागे अजून काही कारणं आहेत, पण जर का तुम्ही डाएटवरती कंट्रोल हा बघितला तर तो माझ्याकडून आपोआप त्या काळात होऊन गेला की 85 ते 90 पासून डायरेक्ट 70 किलोवरती वजन आलं होतं. तर त्यावेळेस माझं डेली रुटीन कसं असायचं, तर मी संध्याकाळी 5 नंतर किंवा 6 नंतर काही खात नसायचे, आणि दिवसातून एकदाच जेवण असायचं. एकदाच जेवण करायचे, ते पण सकाळी 11 ते 2 या टायमिंगमध्ये माझं जेवण असायचं. त्याच्यामध्ये अर्धीच भाकरी असायची, आणि वाटलं तर छोटी वाटी थोडासा भात असायचा, आणि सॅलेड भरपूर असायचं. एक टोमॅटो, एक बीट, किंवा म्हणजे हे पूर्ण घ्यायचे बरं का, मी अर्धच टोमॅटो अर्ध काकडी असं नाही, एक पूर्ण काकडी, एक पूर्ण टोमॅटो, एक पूर्ण बीट, आणि फ्रूट पण खायचे मी त्याच्याच बरोबर. कोणतंही जे अवेलेबल असेल ते 1 किंवा 2 फ्रूट हे आधी खायचे मी, सॅलेड, फ्रूट, आणि नंतर मग ती अर्धी भाकरी जी ताटात होती ती सुद्धा मला खूप व्हायची. आणि हे सगळं खाताना खूपदा प्रयत्न करायचे की मी एक घास जास्तीत जास्त चावून खाईल. मग ते एक घास पूर्ण चावून बारीक खाल्ल्याशिवाय दुसरा घास खायचा नाही, असं हे माझं रुटीन होतं. आणि हे असं एवढं खाल्ल्यामुळं तुम्ही जेव्हा सॅलेड आणि फ्रूट जास्त प्रमाणात घेता तेव्हा तुम्हाला कार्बोहायड्रेटची जास्त गरज पडत नाही, म्हणजे पोट भरतं तुमचं फायबर्समुळे जास्त, आणि ते शरीरासाठी चांगलं पण आहे आपल्या. त्याच्यामुळे मला नंतर भूकच लागत नव्हती, कसली क्रेविंग पण होत नव्हती. तर ते मला आता परत रुटीनमध्ये आणायचे, आणि मला त्याच्यासाठीच माझे प्रयत्न चालू आहेत. कारण आता हे परत मी इरेग्युलर खाणं कोणतंही, आणि तेव्हा माझी काही पथ्य पण होती, पूर्ण गोड वर्ज केलं होतं, कसल्याच फॉर्ममध्ये घेत नव्हते, फक्त फ्रुट्समध्ये. बाकी बेकरी आणि सगळे स्वीट्स वगैरे सगळं सोडलं होतं, साखर कशीच घेत नव्हते मी. तर आत्ता माझं बेकरी थ्रू चालू आहे, आणि बेकरी, पिझ्झा वगैरे, बर्गर्स वगैरे, या म्हणजे ज्या ईस्ट जिथे वापरतो तिथं साखरेचा वापर होतो, त्याच्यामुळे मी आता ते पण सोडत आहे की बेकरीचे सगळे पदार्थ आणि बाहेरचं सगळं ऑइली फूड वगैरे मी सगळं पूर्णपणे बंद केलं होतं. त्यावेळेस माझा एवढा ड्रास्टिकली चेंज झाला होता वजनामध्ये. तर ते मी आत्तासुद्धा करणार आहे, बघूयात मला आता. पण त्याच्यावरती त्यावेळेस मी फार कंट्रोल्ड होते स्वतःवरती. आता मला ह्याच्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागतात ते, कारण सगळं म्हणजे अगदी झोपेपासून उठण्यापासून सगळं इरेग्युलर चाललंय. खाणं पिणं सगळं डिस्टर्ब आहे. ते पुन्हा रूटवरती आणायला बराच वेळ लागेल. तर करूयात. मी त्याच्यात हेअर ट्रीटमेंट पण चालू आहे, त्याच्यामुळे त्याच्या मेडिसिन्स आहेत. आणि आज त्या हेअर ट्रीटमेंटची गोळी घेतल्यानंतर जरा त्रास झाला होता, म्हणजे मला अजूनही त्रास होतोय, पण मी शूट करते. डोकं फार दुखतंय आणि पित्त वगैरे आहे. पण मॅम म्हटलं की उद्या नाही होणार त्रास, घेऊन बघ. म्हणजे मी आज जी गोळी चघळून खाल्ली होती ती डायरेक्टली पाण्यासोबत घे म्हणून सांगितले. तर उद्या तसं करून बघते, आणि मला बघायचं की त्याचा पण काही फायदा होतोय का. ह्याच्या नॉर्मल मेडिसिन्स आहेत, म्हणजे मल्टीविटॅमिन्स आहेत फक्त, आणि केस गळू नयेत म्हणून त्यांनी स्पेसिफिकली वेगळ्या गोळ्या दिल्या आहेत. तर मला जर का फरक वाटला तरच मी तुमच्याशी हे सगळं शेअर करणार आहे. आज पहिलाच दिवस आहे मित्रांनो, म्हणजे मी ठरवलेलं की आजपासून सगळं डाएट कंट्रोलमध्ये ठेवायचं, सगळं स्वतःवरती ताबा ठेवायचा, खाण्यावर कंट्रोल करायचं, हे करायचं ते करायचं. सकाळीच ती गोळी खाल्ल्यामुळे माझी हालत इतकी बेकार झाली आहे की सकाळीपासून, म्हणजे रामला मी सोडलं होतं तेव्हा
मला इतकं अनइझी वाटत होतं की मी 9 ते 12 3 तास झोपले होते. त्याच्यानंतर मी 12 नंतर कंटिन्यू आता 4:45 वाजलेत मी इथंच बसून आहे. मी इथून उठतच नाहीये. सोफ्यावर बसून आहे हॉलमध्ये. कामं सगळी जशीच्या तशी आहेत. आता मी फायनली उठतीये कारण मला आत्ता बरं वाटतंय. मी तोपर्यंत म्हणजे इथं बसून हा एडिटिंग चालू होतं माझं. पण बाकीची कामं मी म्हणजे मला रोज करायची असतात. डस्टिंग असतं, क्लिनिंग असतं, काय काय असतं ते मी काय आज केलंच नाहीये. तर हे असं आहे पहिला दिवस असा. उद्यापासून प्रयत्न करते करणार, काही जरी झालं तरी करणार प्रयत्न. तशी काय मी अशी फार जाड दिसत नाही, पण तरी पण बघूया. कसं माहिती का, काही माणसांचं तसं असतं की हाडांचं वजन जास्त असतं. तसं आहे माझं, मसल्सचं जास्त नाहीये, हाडांचंच वजन आमचं जास्त आहे. शिवचं तसं आहे, रामचं तसं आहे. आम्ही वजनाने एवढे मोठे असं दिसत नाही वजनाने, पण वजन खूप जास्त असतं आमचं. आत्ता सुद्धा माझं वजन 75 किलो आहे. मित्रांनो, आत्ता वाजलेले आहेत 11:20. 11:15 वाजून गेलेत रात्रीचे. आणि आम्ही काय करतोय, आम्ही म्हणजे अभ्यास करतोय. मॅथ्सचा अभ्यास करतोय. म्हणजे की झालंच नाही. एक दिवस आधी आम्हाला जाग आलेली. क्लास टेस्ट आहे पण एक दिवस आधी जाग आली. काल आपण इलेक्ट्रिक इरेजर सगळ्यांना दाखवला, तो वर्क कसा करतो हे एक कोणाची तरी कमेंट आली होती, हे सांगा. तर आता आपण दाखवूयात. याच्यामध्ये साईज नुसार कमी जास्त असे इरेजर आहेत. तो म्हणतोय त्याच्या लीड्स ऑनलाईन पण भेटतात. लीड्स म्हणजे इरेजर, त्याच्यातले छोटे छोटे ते ऑनलाईन परत संपले तरी घेता येतात आपल्याला. 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14 इरेजर्स त्या रिफिल्स मिळाल्यात त्याच्या इरेजरच्या. आणि ह्याला 2 सेल लागतात. हा, बाय बाय, गुड नाईट, काळजी घ्या, आनंदात राहा. उद्या पुन्हा भेटूयात नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत व्हिडिओज आवडले असतील तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओजसाठी बेल आयकॉनला प्रेस करा. बाय. म्हणजे काय होईल, नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात पहिल्यांदा पोहोचतील. माझं बाय 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 बाय. गुड हॅव अ गुड नाईट. नाईट.